मित्रांनो, नमस्कार. महावीर जयंतीच्या या पावन दिनी आज आपण पुढच्या लेक्चरला सुरुवात करणार आहे. सो भगवान महावीरांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आपण पुढचं लेक्चर स्टार्ट करूया. तुमचं सर्वांचं स्वागत आहे इन द लेक्चर सिरीज ऑफ बेसिक्स ऑफ बिझनेस अँड अकाउंटिंग. आज आहे आपलं लेक्चर नंबर 6 विच इज रिलेटेड टू बुक्स ऑफ अकाउंट पार्ट 2. पार्ट 1 मध्ये आपण जर्नल आणि सबसिडरी बुकची ओळख बघितली. पार्ट 2 मध्ये काय आहे ते आपण बघू. नेहमीच्या आपल्या प्रथेप्रमाणे पुढे जाण्याआधी आपण मागचं आपल्याला काय काय येते, काय काय लक्षात येते ते एकदा चेक करतो. सो रिव्हिजन ऑफ द प्रिव्हियस लेक्चर. लास्ट लेक्चर मध्ये आपण काही ट्रान्झॅक्शन्स बघितलेली, त्यांच्यातले अकाउंट्स बघितले, त्यांचे क्लास चेक केले, क्लासचा रूल्स चेक केला आणि मग त्याच्यानंतर आपण जर्नल एंट्री पास केलेली. किती अकाउंट्स होते? ट्रान्झॅक्शन होते 6. त्या प्रत्येकामध्ये मोस्टली 2 अकाउंट्स होते. अशा आपण 6 एंट्रीज पास केलेल्या. एक इफेक्ट असायचा डेबिट, दुसरा इफेक्ट असायचा क्रेडिट. आणि त्यानंतर आपण सबसिडरी बुक्सची जस्ट तोंड ओळख बघितलेली. सबसिडरी बुक्स मध्ये आपण 3 पार्ट्स केलेले. कॅश ट्रान्झॅक्शन्स वी आर गोइंग टू रेकॉर्ड इन कॅश बुक. मग रिलेटेड टू गुड्स आहेत ते ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करत होतो परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक, सेल्स रिटर्न बुक मध्ये. आणि लास्ट पार्ट आपला होता other credit transactions are recorded in the journal proper. Okay, so with this background we will move further. So today we are starting part 2 of books of accounts. काय असेल पार्ट 2 मध्ये? पार्ट 1 मध्ये होतं जर्नल, पार्ट 2 मध्ये असणार आहे लेजर. सो लेजर इज द सेकंड बुक इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. जेव्हा आपण बुक्स ऑफ अकाउंट्स किंवा बुक किपिंगचा विचार करतो तेव्हा रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द सिस्टमॅटिक मॅनर इन द बुक्स ऑफ अकाउंट्स, त्यातलं पहिलं बुक आहे जर्नल विच इज डिवायडेड इंटू सबसिडरी बुक्स, आणि सेकंड बुक आहे आपलं लेजर. ओके, ऑल ट्रान्झॅक्शन्स ऑल अकाउंट्स आर प्रिपेअर्ड इन द लेजर. आपण जर्नल मध्ये ट्रान्झॅक्शनच्या एंट्रीज पास करायचो, लेजर मध्ये आपण त्या एंट्रीज मध्ये जी अकाउंट्स इन्व्हॉल्ड आहेत ते अकाउंट्स आपण प्रिपेअर करणार आहे. कॅश बुक इज अ सबसिडरी बुक एज वेल एज अ लेजर. कॅश बुक हे दोन्ही मध्ये पण येतं, ते सबसिडरी बुक मध्ये पण येतं आणि लेजर मध्ये पण येतं. सो हेन्स कॅश अकाउंट इज नॉट ओपन इन द लेजर. किंवा जर आपण कॅश अकाउंट प्रिपेअर केलं तर जर्नल मध्ये कॅश बुकची आवश्यकता पडणार नाही. आपण इथं काय करूया, लेजर मध्ये कॅश अकाउंट प्रिपेअर करू, कॅश बुक तयार करायला नको. दॅट इज बेटर. इफेक्ट फ्रॉम सबसिडरी बुक्स आर ट्रान्सफर टू द लेजर. सो आपण जर्नल किंवा सबसिडरी बुक मध्ये ज्या एंट्रीज पास केल्यात त्याचा आपल्याला सेकंड इफेक्ट द्यायचा आहे आपल्या लेजर अकाउंट्स मध्ये. लेजर इज ऑल्सो नोन एज अ प्रिन्सिपल बुक. जर्नलला आपण म्हणलेलं सबसिडरी बुक, लेजरला आपण म्हणतोय प्रिन्सिपल बुक. बघा, जे पहिल्यांदा आलेलं आहे ते सबसिडरी बुक आहे, वेअर एज लेजर इज द प्रिन्सिपल बुक. का? कारण की लेजर हे जास्त इम्पॉर्टंट आहे, ते जास्त युजफुल आहे. कशासाठी? फ्रॉम लेजर we can prepare trial balance, and from trial balance we can prepare our final accounts. So ledger is more important, that's why it is called as a principal book. आता बघूया आपण फॉर्मॅट ऑफ द लेजर. बघा, या फॉर्मॅट मध्ये आपल्याला 8 कॉलम्स दिसतील. 8 कॉलम्स मध्ये 4 कॉलम्सचे 2 पार्ट्स आहेत. बोथ आर सेम. काय कॉलम हेडिंग्स आहेत? डेट, पर्टिक्युलर JF रुपीज. सेम कॉलम हेडिंग्स आर रिपीटेड. सो हे 2 पार्ट केलेत. एका पार्टला मी म्हणतो लेफ्ट हँड साइडचा पार्ट, दुसऱ्या पार्टला राईट हँड साइडचा पार्ट. लेफ्ट हँड साइडच्या पार्टला आपण म्हणणार आहे डेबिट साइड, आणि त्यामुळे राईट हँड साइडच्या पार्टला आपण म्हणणार आहे क्रेडिट साइड. सो लेजर मध्ये 2 साइड्स आहेत, एक डेबिट साइड, दुसरी क्रेडिट साइड. क्लिअर? डेबिट साइडला जे आपण अकाउंट लिहिणार त्याचं स्टार्टिंग आपण करू 2 न. क्रेडिट साइडला आपण जे अकाउंट लिहिणार त्याचं स्टार्टिंग करू आपण बाय न. म्हणजे समजा एंट्री आहे गुड्स सोल्ड टू अ डेटर, डेटर अकाउंट डेबिट टू सेल्स, अशी एंट्री आहे. सो जर मी डेटर अकाउंट प्रिपेअर केलं तर मी त्याच्या डेबिट साइडला लिहीन टू सेल्स. मी जर सेल्स अकाउंट प्रिपेअर केलं तर त्याच्या क्रेडिट साइडला मी लिहिणार बाय डेटर्स. डेबिट साइडचा प्रेफिक्स आहे टू, क्रेडिट साइडचा प्रेफिक्स आहे बाय. ओके, हाऊ टू प्रिपेअर द लेजर अकाउंट्स. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कोणत्या कोणत्या स्टेप्स आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत. In journal entry, when account is debited,
इट इज रेकॉर्डेड ऑन द डेबिट साइड. म्हणजे जर्नल एंट्रीमध्ये जे अकाउंट आपण डेबिट करणार ते लेजरच्या डेबिट साइडला त्याचा इफेक्ट द्यायचा. आपण परत मगाचं ट्रान्झॅक्शन घेऊया. डेटर अकाउंट डेबिट टू सेल्स. डेटर अकाउंट आपण डेबिट केलं, सो डेटर अकाउंटच्या डेबिट साइडला मी लिहिणार टू सेल्स. व्हेअरएज टू सेल्स म्हणजे सेल्स अकाउंट क्रेडिट केलंय, सेल्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला मी लिहिणार बाय डेटर. क्लिअर? ओके, आपण प्रॅक्टिस करूया याची. ऍट द एंड ऑफ द पिरियड टोटल ऑफ बोथ साइड्स आर असर्टन. असे सर्व ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झाले की जेव्हा आपला पिरियड संपेल, ते मे बी मंथ असेल, क्वार्टर असेल किंवा इयर असेल, आपण दोन्ही साइडच्या ट्रान्झॅक्शनच्या ज्या अमाऊंट चालल्या आहेत त्यांची टोटल करू. डेबिट साइडच्या अमाऊंटची एक टोटल करू, क्रेडिट साइडच्या अमाऊंटची एक टोटल करू. ग्रेटर टोटल इज रिटर्न ऑन बोथ द साइड्स. समजा डेबिट साइडची टोटल आली 1 लाख, क्रेडिट साइडची टोटल आली 60,000. सो ग्रेटर कुठली आहे? 1 लाख. ती आपण दोन्ही साइडला लिहिणार. द डिफरन्स इन टोटल इज फाउंड आउट विच इज कॉल्ड एज अ बॅलन्स. टोटल मधला डिफरन्स, डेबिट साइडची टोटल होती आपली 1 लाख, क्रेडिट साइडची होती आपली 60,000. व्हॉट इज द डिफरन्स? 40,000. दॅट इज नोन एज अ बॅलन्स. आता या बॅलन्स कडे लक्ष द्यायचं आहे. बॅलन्स कॅरी डाऊन इज रिटर्न ऑन द साइड हुज टोटल इज लेसर अँड बॅलन्स ब्रॉट डाऊन इज रिटर्न ऑन द साइड हुज टोटल इज मोर. आपण डेबिट साइडची टोटल आलेली आपली 1 लाख, क्रेडिट साइडची आपली टोटल आलेली 60,000. क्रेडिट साइडची टोटल कमी आहे, त्या साइडला मी लिहीन बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 40,000. डेबिट साइडला मी लिहिणार टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000. सो ज्या साइडची टोटल कमी आहे तिकडे कॅरीड डाऊन, ज्या साइडची टोटल जास्त आहे तिकडे ब्रॉट डाऊन. इन दिस वे बॅलन्सेस ऑफ ऑल अकाउंट्स आर डिराइव्ड. अशा प्रकारे आपण सर्व अकाउंट्स प्रिपेअर करू, ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करू, त्या साइडच्या टोटल्स करू आणि मग टोटलच्या बेसवर आपण बॅलन्सेस फाइंड आउट करू. पण इफ द टोटल ऑफ बोथ द साइड्स आर सेम देन व्हॉट टू डू. जेव्हा दोन्ही साइडची टोटल सेम येईल अशा केसमध्ये बॅलन्स येणार नाही, ते अकाउंट क्लोज होईल. ओके, असे रेअरली होतील पण काही अकाउंट्स हे क्लोज होणार आहेत. ओके, आता अकाउंटचा विचार करू. सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे आहे कॅश अकाउंट. आपण अजून करूया आपण कॅशबुक तयारच केलं नाही, आपण सरळ कॅश अकाउंट लेजर मध्ये प्रिपेअर केलं. ओके, सो फॉर्मॅट चेक करा. लेजरच्या फॉर्मॅटमध्ये आपण 8 कॉलम्स घेतो, 2 पार्ट करतो. एक आहे डेबिट साइड, दुसरी आहे क्रेडिट साइड. डेबिट साइड म्हणजे कॅश अकाउंट डेबिट झाला असणार. बघा एंट्रीज काय होणार? कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. क्रेडिट साइडला परचेस अकाउंट डेबिट टू कॅश, फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश, स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश. जेव्हा जेव्हा कॅश अकाउंट डेबिट केलं लेजरच्या डेबिट साइडला लिहिलं, जेव्हा जेव्हा कॅश अकाउंट क्रेडिट केलं लेजरच्या क्रेडिट साइडला लिहिलं. आता दोन्ही साइडच्या टोटल्स करूया. बघा डेबिट साइडची टोटल होणार 45,000, क्रेडिट साइडची टोटल काय होते 10 + 4 + 1 15,000. ज्या साइडची टोटल जास्त आहे ती दोन्ही साइडला घेऊया 45,000. क्रेडिट साइडची टोटल आलेली आपली 15, सो डिफरन्स किती आला 30,000. कुठल्या साइडची टोटल कमी आहे? क्रेडिट साइडची टोटल कमी आहे, तिकडे मी लिहिणार बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 30,000. डेबिट साइडची टोटल जास्त आले, तिकडे मी लिहीन टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 30,000. सो अशा प्रकारे आपल्याला सर्व अकाउंट्सला एंट्रीज करायच्या आहेत, टोटल्स करायचे आहेत आणि बॅलन्सेस फाइंड आउट करायचे आहेत. ओके, इथं मी जस्ट एका अकाउंटचा फॉर्मॅट घेतलेला आहे. क्लिअर? नेक्स्ट. ओके, व्हेरी गुड. प्रॅक्टिस ऑफ फ्यू मोर ट्रान्झॅक्शन्स. आपण कॅश अकाउंटचा फॉर्मॅट बघितला, आता आपण ट्रान्झॅक्शन बघू आणि मग एक अकाउंट पण प्रिपेअर करूया. सो गुड सोल्ड टू श्याम ऑन क्रेडिट ₹6,000. श्याम रिटर्न गुड्स ऑफ ₹500 ड्यू टू पुअर क्वालिटी. आफ्टरवर्ड श्याम पेड ₹3,000. आता या 3 ट्रान्झॅक्शन मध्ये आपण जर बघितलं तर एक कॉमन पॉइंट आहे श्याम. सो श्याम अकाउंट आपण प्रिपेअर करूया. ओके, एंट्री कशा होतील पहिल्यांदा चेक करू. गुड सोल्ड टू श्याम ऑन क्रेडिट 2 अकाउंट्स. गुड सोल्ड सेल्स अकाउंट आणि सेकंड श्याम अकाउंट. सेल्स अकाउंट काय आहे? इनकम क्रेडिट. श्याम अकाउंट, श्याम इज रिसिव्हर डेबिट. एंट्री श्याम अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. दुसरं फार सोपं होईल. आता श्याम रिटर्न द गुड्स, सो रिव्हर्स एंट्री पास करा. ओके, सेल्स ऐवजी सेल्स रिटर्न घ्या, श्यामला तसंच ठेवा. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू श्याम अकाउंट. थर्ड केस, आफ्टरवर्ड श्याम पेड 3,000.
सो श्यामनं पेमेंट केलं, आपल्याला कॅश मिळाली, कॅश अकाउंट डेबिट टू श्याम अकाउंट. ओके, सो ऑन दिस बेसिस लेट्स सी हाऊ श्याम अकाउंट विल अपेअर इन द लेजर. श्याम अकाउंट अँड दिस इज द फॉर्मॅट ऑफ लेजर. बघा, श्याम अकाउंट आपण डेबिट केलेलं, श्याम अकाउंट डेबिट टू सेल्स. श्याम अकाउंट आपण क्रेडिट केलेलं, सेल्स रिटर्न टू श्याम, बाय सेल्स रिटर्न. कॅश अकाउंट डेबिट टू श्याम, बाय कॅश. डेबिटची टोटल येणार 6000, क्रेडिटची येणार 3500. डेबिटची टोटल दोन्ही साईडला घेतली. क्रेडिटची टोटल लेस केली, डिफरन्स आला 2500. क्रेडिटची टोटल कमी आहे, क्रेडिट साईडला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता श्यामला क्रेडिट सेल्स केले. श्याम कोण आहे? डेटर. जर क्रेडिटर असेल तर क्रेडिटची टोटल जास्त येईल, डेबिटची टोटल कमी येईल. डेबिट साईडला येणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन, क्रेडिट साईडला येणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. क्लिअर? डेटर असेल तर डेबिटला बॅलन्स येईल ब्रॉट डाऊन, क्रेडिटर असेल तर क्रेडिट साईडला बॅलन्स येणार ब्रॉट डाऊन. ओके ओके, बॅलन्सेस ऑफ व्हेरियस अकाउंट्स. ओके, आता आपण बघितलं की लेजरमध्ये आपण सर्व अकाउंट तयार करू. आपण कॅशबुकच्या ऐवजी समजा कॅश अकाउंट लेजरमध्ये प्रिपेअर केलं, इट इज बेटर. ओके, सो 4 टाईपचे अकाउंट्स आपल्याकडे होते: असेट्स, लायबिलिटीज, इन्कम, एक्सपेन्सेस. असेट्सला जनरली काय होणार? डेबिटची टोटल जास्त असेल सो डेबिट बॅलन्स येईल. लायबिलिटीजला अपोजिट होईल, लायबिलिटीज अकाउंट विल कॅरी क्रेडिट साइड टोटल मोर सो क्रेडिट बॅलन्स येईल. एक्सपेन्सेस आणि इन्कमला सिंपल आहे, दे आर ऑल नॉमिनल अकाउंट्स. नॉमिनल अकाउंटचे रूल्स आठवा: डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट्स इन्कम्स अँड गेन्स. सो एक्सपेन्सला डेबिट बॅलन्स येणार, इन्कम्सला क्रेडिट बॅलन्स येणार. पण ही दोनही अकाउंट आपण नंतर क्लोज करणार आहे, विच वी विल लर्न आफ्टरवर्ड्स. ओके, सो या 4 अकाउंट्सना हे वेगवेगळे बॅलन्सेस आलेले आहेत. ओके, ह्या बॅलन्सेसच्या बेसिसवर आपण ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करणार आहे, विच इज अवर नेक्स्ट लेक्चर एरिया. सो आता आपण त्याला टच करणार नाही. सो लेजरमध्ये आपण लेजरचा फॉर्मॅट बघितला. लेजर फॉर्मॅटला त्या अकाउंटला 2 साइड्स आहेत. लेफ्ट हँड साइड इज डेबिट साइड, राईट हँड साइड इज क्रेडिट साइड. ओके, डेबिट साइडला ट्रान्झॅक्शन येणार, त्याची स्टार्टिंग 2 न. क्रेडिट साइडला ट्रान्झॅक्शन आली, त्याची स्टार्टिंग बाय न. दोन्ही साइडच्या टोटल्स केल्या, डिफरन्स काढला. ज्या साइडची टोटल कमी आहे तिकडे कॅरीड डाऊन, ज्या साइडची टोटल जास्त आहे तिकडे ब्रॉट डाऊन. असेटला डेबिट बॅलन्स येईल, लायबिलिटीजना क्रेडिट बॅलन्स येईल. एक्सपेन्स आणि इन्कमला नॉमिनल अकाउंटच्या रूल्स नुसार बॅलन्सेस येतील. क्लिअर? सो इन दिस वे वी विल प्रिपेअर ऑल द अकाउंट्स इन द लेजर. लेजर इज द सेकंड बुक इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. इथं आपला बुक्स ऑफ अकाउंट्सचा पार्ट कव्हर होत आहे. So if you have any doubts in this lecture, then you can contact on the given email ID or the phone number. मी तुमच्या मेलची किंवा मेसेजची किंवा फोनची वाट पाहतोय. आजचा आपला मेसेज भगवान महावीरांनीच आपल्याला एक संदेश दिलेला आहे: व्यक्ति अपने विचारों से निर्मित एक प्राणी है, वह जो सोचता है वही बन जाता है. त्यामुळे चांगला विचार करू, चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील. आपण केवळ आपल्याबद्दल नाही तर आपल्या आसपासचे जे आहेत त्यांच्याबद्दल पण चांगला विचार करूया. आपण जे जे चांगलं देऊ ते आपल्याला रिटर्न येत आहे. सो पुन्हा एकदा, गिव्ह बेटर देन यू विल रिसीव्ह बेटर. ओके, सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टेक केअर आणि माझ्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. बी हेल्दी, बी वेल्दी अँड बी हॅप्पी. थँक्यू.